नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत एकदम जाळीदार असा खरवस. एकदम साध्या, सिंपल, सोप्या पद्धतीत. जास्त झिकझिक नाही किंवा काही एक्स्ट्रा असं ॲड करायचं नाही आहे. एकदम गावच्यासारखा लागतो आणि एक मस्तपैकी आपण अर्धा लिटर चिकापासून इथे खरवस बनवणार आहोत. तर खरवस बनवताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची असते, त्याच्यामध्ये गुळाचं आणि दुधाचं प्रमाण सेम असलं पाहिजे. इथे आपण अर्धा लिटर चीक घेतला आहे, तो मी इथे मेजरमेंट याच्याने मोजून घेतला आहे. तर तो 250 ml चीक घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 240 mlपर्यंत गाईचं किंवा म्हशीचं दूध ॲड करायचं आहे. आणि इथं ऑप्शनल आहे, कुठलंही दूध आपण ॲड करू शकतो, पण म्हशीचं ॲड केल्याने थोडंसं असं जाडसर होतो खरवस. आणि आपण इथे पाव किलो गूळ ॲड करणार आहोत. गुळाच्या जागी साखर देखील ॲड करू शकतो, ऑप्शनल आहे. आणि नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत. आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे, थोडेसे जायफळ किसून ॲड करायचं आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पूर्ण परत मिक्स करून थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर हा जेव्हा आपण दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करू, त्या भांड्यामध्ये आपण आधी गाळणी ठेवून तो गाळून घ्यायचा आहे. जर एखादा गुळाचा खडा किंवा काही असेल तर त्याच्यामध्ये गाळलं जाईल. हे गाळून झाल्यानंतर आपल्याला एकीकडे टोपामध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे झाकण मारून. आणि झाकण मारून झाल्यानंतर आपल्याला तो खरवसाचा डब्बा इथे ठेवून द्यायचा आहे. आणि इथे मी दोन्ही पद्धतीत करून दाखवलं आहे. टोपामध्ये म्हणजेच कढईमध्ये केलं आहे आणि दुसरा आपण कुकरमध्ये केलं आहे. तर कुकरमध्ये आणि कढईमध्ये कसा होतो ते पण आपण समजणार आहे. आणि तुमच्यावर आहे, तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आणि मी जे केकचा टीन असतो त्याच्यामध्ये मी तो खरवस ओतला आहे. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये पण लावू शकता. आणि तो ओतून जवळजवळ झाकण मारून 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे. पण जे आपण प्लेट आहे ती त्याच्यावरती आधी ठेवायचे, केकच्या टीनवरती, आणि नंतरच झाकण मारायचं आहे, जेणेकरून झाकणमधलं पाणी त्या खरवसमध्ये पडणार नाही. हे कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर कुकरमध्ये जो करणार आहोत तिथे आपल्याला सेम पद्धत, पाणी खाली एक नेटसारखं टाकायचं आहे आणि परत त्याच्यावरती दुसरा आपला जो डब्बा आहे तो ठेवायचा आहे. आणि कुकरचं शिट्टीचं आहे, शिट्टी काढायची, रब्बर काढायचं नाही आहे. आणि शिट्टी काढल्यानंतर त्याला पण आपल्याला 20 ते 25 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 20-25 मिनटं ठेवल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. आणि आपल्याला मधी एकदाच चेक करायचं, सारखं ओपन करून चेक करत राहायचं नाही आहे. नंतर इथे हा मी पहिला खरवस जो ठेवला आहे तो चेक करणार आहोत. असा मस्तपैकी कडक झालेला आहे. आणि तो कडक झाल्यानंतर आपण बघू शकता किती मस्त झाला आहे असा कडक. इथे दोन्ही खरवस आपले तयार आहेत, कुकरमधला पण आणि कढईमधला पण. त्यानंतर आपल्याला त्याचे कापं करून पूर्ण थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर तो आपल्या एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आणि आपला खरवस खाण्यासाठी तयार होतो. एकदम साधा, सोपा पद्धतीमध्ये खरवस तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.